खाली त्याच्यावर ते पानं पडू लागले. मग चमत्कार असा देवाचा की याला तरी काहीच माहित नाही, याच्या हातून पुण्य घडायला की पाप घडायला काहीच कळत नव्हतं. पण योग असा महाशिवरात्रीचा दिवस, योगायोगानं बेलीच्या झाडावर चढावं, योगायोगानं त्याच्या आडव्या फांद्या याव्या, त्यानं ती पानं तोडून टाकावी. योगायोगानंच असणारं नकळत म्हणले त्या बेलाची पानं त्या महादेवाच्या असणाऱ्या लिंगावर त्या पिंडीवर पडू लागली. नकळत पुण्य वाढू जाऊ लागलं आणि वाढत असताना म्हणले पण काय सांगू लागलेले आहेत. त्यावरी बिलपदळे पडता तेने संतोषला अपरणनाथ, व्याधास उपवास जागरण घडत सायासन करिता नायासे, सायासन करिता नायासे. मनाच्या ठिकाणी कसलीच कल्पना नाही आपण पुण्य करायलो की पाप करायलो, पण ते तोडलेलं एक एक बेलाचं पान असणारा ते असणारा महादेवाच्या बिंडीवर अपरणनाथ म्हणजे असणारे महादेव प्रसन्न झाले. असला कोणता भक्त आहे की मला या ठिकाणी येऊन असणारा बेलाची पानं वाहू लागला, म्हणून असणारा तो महादेव म्हणजे प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन म्हणले पुढे काय सांगू लागलेले आहेत. वाचशी शिवनामाचा चाळा, हर हर मने वेळोवेळा, पापक्षय होत चालला, पूजन स्मरण सर्व घडले. पापक्षय त्यानं जी काही पाप केलेलं होतं ते असणारं त्या बेलाची पानं तोडून टाकल्यामुळं त्याचं असणारं पाप पाठीमागटलं नाहीच होऊन जाऊ लागलं होतं. नकळत पुण्य वाढू लागलेलं होतं आणि हे पुण्य वाढत असताना ग्रंथकर्ते म्हणजे पुढे सांगू लागलेले आहेत. एक याम झाल्या रजणी, तो जप जलपाना लागी एक हरिणी, आणि ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी. एक रात्र झाली यामिनी, रात्रीच्या 4 प्रहर, दिवसाच्या 4 प्रहर, 6 ते 9 पर्यंत असणारा पहिला प्रहर झाला आणि त्या ठिकाणी असणारी एक म्हणले सुंदर अशा प्रकारची हरणी पाणी पिण्यासाठी त्या तलावावर आली. मनाच्या ठिकाणी अपार्थाना ते असणारी बुडबुड असणारी आवाज ऐकला मनाच्या ठिकाणी आनंद झाला आणि आनंद होऊन म्हणले पुढे काय घडू लागलेलं आहे. व्याध तिने लक्षिला दुरुणा, कृतांत वत परम दारुणा, आकर्ण ओढीला पान जे कोणी हरिणी बोलत असे. त्या हरणीने असणारा त्या पारद्याकडे पाहिलं, कारण त्या पारद्याला असणारं काय केलं तर धनुष्याला लावलेला बाण आणि त्याची असणारी दोरी कानापर्यंत ओढली गेली आणि तीच असणारी ती आवाज त्या हरणीनं पाहिला, त्या पारद्याकडे पाहिला आणि पाहिल्यानंतर म्हणले त्या हरणी त्या पारद्याला काय बोलू लागलेले. म्हणे महापुरुषा अन्यायाविना, काम जवरी लाविला बाण, मी तव हरिणी आहे गर्भिणान वदत वान करावाय. मजवरी का रोखला बाण, मी असं कोणतं पाप केलं बाबा. हे पारद्या तू का माझ्यावर असणारा बाण रोखलास. अरे मी गर्भिणी आहे, माझ्या पोटात असणारं बाळ वाढू लागलेलं आहे, मी कोणता गुन्हा केला आणि म्हणून तू माझ्यावर असणारा धनुष्य बाण रोखले. पारद्या असं मी काय केलं म्हणून असणारी ती हरणी म्हणले त्या पारद्याला बोलू लागली आणि बोलत असताना म्हणले पुढे काय सांगू लागलेले आहेत. उदरात गर्भ सूक्ष्म ज्ञान, वदिता दोष तुझ दारुण, एक रथ भरी जीव वदिता सानंतर एक बस्त वधिला. हे पारद्या मी काय गुन्हा केला रे बाबा. माझ्या असणाऱ्या पोटातलं बाळ जर मारलं तर त्याचं पाप किती लागतं पारद्या तुला माहित नाही रे. म्हणले जे शूद्र 100 शूद्र मारले तर एक बस्त मारल्याचं पाप लागतं बाबा. एक बस्त म्हणजे एक बोकुड मारण्याचं पाप लागतं. मग 100 शूद्र मारली की एक बोकुड मारण्याचं पाप लागतं आणि एवढं पाप जर माझ्यासारख्या गर्भिणीला जर मारलं तर ते पाप तुझ्या मस्तकावर बसेल. म्हणून तू असणारा रोखलेला बाण बाबा मला मारू नको. माझ्या पोटात असणारं लहानसं बाळ आहे रे पारद्या. असणारी हरणी म्हणले त्या पारद्याला बोलू लागलेले. शत बस्त वदिता एक, वृषभ हत्तीचे